जय शिवराय पब्लिक मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या मिनी ब्लॉग पार्ट 2 मध्ये। पार्ट 2 व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे, चला सांगतो तुम्हाला पुढे। मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल मित्रांनो, 2 दिवस झाले आपण तुरी गोळा करत होतो। आज त्याच तुरीचा आपल्याला खळ करत होतो आणि त्यासाठी आपण उपनेर बोलून घेतलं होतं मोठं मशीन चालू करण्याआधी भुसाऱ्यासाठी थोडी जागा करून घेतली। खळ सुरू करायला मशीनच्या आधी आपण पूजा करून घेणार होतो मित्रांनो। रानात आल्यावर आपण काय सोबत काही स्क्रू ड्रायव्हर आणलं नव्हतं नारळ सोलायला। आता नारळ सोलायला स्क्रू ड्रायव्हर नसल्यामुळे आपण लगेच 0 मिनिटात नारळ तोडण्याने सोलून घेतलं। उशीर झाल्यामुळे आपण लगेच लवकर पूजा उरकून घेतली। मामाला 2 बोटं लावली आणि आपण स्वतःच्या हाताने स्वतः गुलार लावून घेतला होता। कारण विषय असा झाला होता, आपला मोठा भाऊ आपला व्हिडिओ काढत होता, घरच्याला शेतात येण्यासाठी थोडा उशीर होणार होता, म्हणून लगेच आपण नारळ फोडून लगेच काम चालू केलं होतं। मामाने मशीन चालू केलं आणि लगेच आपण मग खळ्या करायला सुरुवात केली होती। खळ्यासाठी सुरुवात झाली होती मित्रांनो। मोठं मशीन असल्यामुळे तुरीमध्ये कचरा काढी काहीच येत नव्हतं बरं का। तुम्हाला पण असं खळ करायचं असेल हे असं मोठं मशीन लावून तुम्ही पण लगेच खळ करून घ्या। सुरुवात आपण केली म्हणजे शेवट पण आपल्यालाच करणं होतं, त्याच्यामुळे आपण लगेच शेवट करून घेतली आणि खळ झालं होतं मित्रांनो। खळ झालं होतं त्याच्यानंतर आपल्याला लगेच तुरीचे गोणे घरी घेऊन जायचे। त्यासाठी आपण विजय भाऊचा टेम्पो बोलवला होता आणि माझ्या मोठ्या भाऊनी मी लगेच तुरीची एक गोणी उचलली आणि टेम्पोत भरून घेतली होती। गोण्या भरून झाल्यानंतर आपण घरी जाण्यासाठी निघालो होतो। लगेच शेतातून घरी येऊन पोहोचलो। सगळ्या तुरीचे गोणे घरी उतरून घेतले ते मित्रांनो। मिनी ब्लॉग पार्ट 2 आवडला असेल तर आपल्या अकाउंटला आताच फॉलो करून घ्या। धन्यवाद।